म्हाडाच्या पुणे मंडळाची लॉटरी अखेर कधी निघणार? अजून किती दिवस अर्जदारांना अशीच लॉटरीसाठी वाट पाहावी लागणार आहे? आणि म्हाडाला लॉटरी काढण्यासाठी कोणत्या कोणत्या अडचणी आहेत? तर या सर्व विषयांवर आता आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील आणि म्हाडाच्या अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनल भेटत असतात. जसं की आपली इंस्टाग्राम चॅनल आहे, आपलं युट्यूब चॅनल आहे. यामध्ये तुम्हाला नक्कीच म्हाडाच्या संदर्भात संपूर्ण माहिती यामध्ये मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. म्हाडाच्या पुणे मंडळाची लॉटरी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आलेली होती आणि आज जानेवारी महिना चालू आहे, संपत आलेला आहे थोडक्यात. पण अजून सुद्धा म्हाडाच्या लॉटरीचा निकाल लागलेला नाहीये. यासाठी भरपूर म्हणजे भरपूर वेगवेगळ्या अडचणी म्हाडाला येत गेल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने यामध्ये जी अर्जांची जी संख्या होती, ती तब्बल 2,15,000 लोकांनी यामध्ये अर्ज केलेला होता. त्यामुळे एवढा मोठा आणि प्रचंड प्रतिसाद म्हाडाला या लॉटरीमध्ये मिळालेला होता, की त्यामुळे म्हाडाला भरपूर तांत्रिक अडचणी येत गेल्या, की ज्यामध्ये प्रामुख्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन न होणे, लॉग इन न होणे किंवा बऱ्याच वेळेला म्हाडाची वेबसाईट जी हँगच चालत होती. म्हणजे 2-3 दिवस सलग अशी वेबसाईट ओपन सुद्धा होत नव्हती. अशा भरपूर तांत्रिक अडचणी यामध्ये येत गेल्या. त्यामुळे म्हाडाला पर्यायी मार्गाने याला परत मुदतवाढ द्यावी लागली या लॉटरीसाठी आणि मुदतवाढ देता देता शेवटी जेव्हा अर्ज करण्याची मुदत संपली, तर जेव्हा त्यावेळेला जी अर्जांची संख्या होती ती एवढी होती की म्हाडाच्या अपेक्षेच्या दुपटीपेक्षा पण जास्त होती. म्हणजे खूप जास्त अर्ज आल्यामुळे या अर्जांची छाननी करण्यासाठी सुद्धा म्हाडाला जास्त वेळ लागला. त्यामुळे जेव्हा निकाल जाहीर करण्याची वेळ आली, त्यावेळेला नेमकी इथं महानगरपालिकेची जी निवडणूक जी आहे ती जाहीर करण्यात आली. आता यामध्ये सुद्धा म्हाडाच्या अध्यक्षांनी खूप प्रयत्न केला, की बाबा यामध्ये निवडणूक काळात सुद्धा म्हाडाची लॉटरी जी आहे जाहीर करण्यात किंवा निकाल काढता यावा. यासाठी त्यांनी पाठपुरावा करत जवळपास निवडणूक आयोगाला यासाठी पत्र देण्यात आलेले होते, की म्हाडाला यासाठी परमिशन देण्यात यावी. पण मतदारांवर याचा प्रभाव होऊ शकतो किंवा लॉटरीमुळे मतदार प्रभावित होऊ शकतात. हे कारण देत निवडणूक आयोगाने लॉटरी काढण्याची जी परवानगी होती ती स्पष्टपणे नाकारली. त्यामुळे जोपर्यंत महानगरपालिका निवडणुका संपत नाहीत, त्याचा निकाल लागत नाही आणि आचारसंहिता संपुष्टात येत नाही, तोपर्यंत म्हाडाला लॉटरी काढणे शक्यच नव्हते. आता रिसेंटली महानगरपालिकेचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. त्याला 2 दिवस होऊन गेलेले आहेत. आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे महानगरपालिका हद्दींमध्ये. तरी सुद्धा म्हाडाकडून अजून कोणतीही लॉटरी संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे, की महानगरपालिका निवडणूक चालू असतानाच म्हणजे रिझल्ट लागायच्या आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्या सुद्धा निवडणुका जाहीर करण्यात आल्या. आता ह्या निवडणुकात जी आचारसंहिता जी आहे, ती जाहीर झालेली सुद्धा आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकींचा परिणाम म्हाडाच्या निकालावर होऊ शकतो का? हे सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण तुम्हाला माहीत आहे, की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतात, त्या फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित असतात. तर महानगरपालिका हद्दींमध्ये यांचा काही संबंध नसतो. म्हणजे महानगरपालिकेच्या हद्दीतील लोकं या इलेक्शनसाठी मतदान त्यांचं नसतं आणि फक्त ग्रामीण भागातील लोकच याला मतदान करतात. त्यामुळे म्हाडाला मला वाटते, की किंवा बऱ्याच लोकांना असं वाटत असेल, की निकाल काढण्यामध्ये काही अडचणी नसाव्यात. पण यामध्ये एक महत्त्वाची अडचण अशी सुद्धा आहे, की म्हाडाच्या ज्या स्कीम्स असतात, ज्या योजना असतात, त्या संपूर्ण महानगरपालिका हद्दीत मर्यादित नसतात. काही स्कीम असतात, की महानगरपालिका हद्दीच्या बाहेर सुद्धा असतात, जे की जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये येतात. तर तीही सुद्धा अडचण म्हाडाच्या निकालामध्ये परिणाम करू शकते का? हे सुद्धा पाहणे खूप गरजेचे आहे. आता यावर म्हाडा काय तोडगा काढते आणि कशामध्ये निकाल जाहीर करण्यात येईल का झेडपी इलेक्शन झाल्यानंतरच म्हाडाचा निकाल काढला जातो, हे सुद्धा पाहणे खूप गरजेचे आहे. कारण झेडपीचे जे इलेक्शन आहे ते 5 फेब्रुवारीला ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचा जो निकाल असणार आहे, तो 7 फेब्रुवारी रोजी असणार आहे. तर एक आपण म्हणू शकतो की म्हाडाचा निकाल लागला तर आता एक 2-4 दिवसात होऊ शकतो किंवा झेडपी इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा होऊ शकतो. आता हे फक्त शक्यता आहेत. अधिकृत घोषणा जेव्हा म्हाडाकडून होईल, तेव्हाच आपण यामध्ये काहीतरी एक फिक्स होऊ शकतं, की निकाल अखेर कधी होणार. तर त्या संदर्भात सुद्धा जेव्हा म्हाडाकडून अधिकृत घोषणा करण्यात येईल, तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्यासाठी नक्की बनवेन आणि नक्की आपल्यापर्यंत याची माहिती पूर्ण पुरवण्यात येईल. तर त्यासाठी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशी कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडे मिस होणार नाही. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.